पुढची बातमी बघूयात। आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं आणि या उपोषणामध्ये धनंजय देशमुख हे सुद्धा आता सहभागी झालेत। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय देशमुख हे यामध्ये सहभागी होत आहेत। तपासाच्या बाबत काही काम निघालं नाही तर अखेरपर्यंत उपोषण केलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय। आंतरवाली सराटीमध्ये धनंजय देशमुख देखील आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर तुम्ही रात्री आलेला होता, भेट घेतली होती, काही तुमची चर्चा झाली मनोज जरांगेंसोबत? नाही, दादांसोबत चर्चा नाही झाली। त्यांची तब्येत खालावलेली आहे। मला खरं तर समजलं नाही त्यांना काय बोललं पाहिजे, आपण काय म्हणलं पाहिजे। फक्त हातात हात घेतलेला दादानी आणि मी एक 15-20 मिनिट तिथं बसलो आणि मी निर्णय घेतलेला होता की या आमरण उपोषणामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे। फक्त पाठिंबाच नव्हे तर मी रात्रीपासून निर्णय घेतला की या आमरण उपोषणामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होणार। सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही अशा प्रकारची एक मागणी आहे। या भूमिकेला धरून तुम्ही कसं, म्हणजे तुमची काय याच्याबद्दल? ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, जे निवेदन दिलेलं आहे सरकारला, त्या मागण्यावर सगळा समाज मनोजदादा ठाम आहेत। त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक समाजाची ती मागणी आहे आणि मी देखील एक समाजाचा घटक आहे। तर दादांनी दिलेल्या मागणी जे आहेत, निवेदन जे आहेत, त्यावर सर्व समाज ठाम आहे आणि त्या लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्यात यावर पण आम्ही सगळे ठाम आहोत। तुमची पुतणी म्हणजे सरपंचांची कन्या देखील यामध्ये सहभागी? हा, येणार आहे। आज वैभव येणार आहे, माझे मुलं येणार आहेत, पत्नी येणार आहे, वहिनी येणार आहेत आणि महिला येणार आहे। तिथे सहभागी हे सगळे उपोषणात सहभागी होणार आहेत की भेट देणार? ते भेट देणार आहेत आणि पाठिंबा देणार आहेत। तुमची काही कुणबी नोंद सापडली तुम्ही देशमुख कुटुंबाची? माझं मूळ गाव बार्शी आहे। बरं। तर मला तिथं कुणबी नोंद माझी सापडलेली नाही आहे, पण जे मसाजोग जिथं मी राहतोय, जिथले लोकप्रतिनिधी होते संतोषांना, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। तुमच्या कुटुंबाची नाही? माझ्या कुटुंबाची नाही सापडलेली। तुम्ही काही त्यांना विनंती करणार आहात उपोषणाबाबत? नाही, मी विचार करतोय की जे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, तोपर्यंत काही निर्णय कुठला होतोय का हे वाट बघणं सुद्धा आपली गरज आहे। मग त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस होईल, त्यात काही निर्णय होतात, त्यावर मग आपल्याला काय करता येईल का याच्यामध्ये, असं मी विचार करून तर ते तसं पुढचं पाऊल मी उचलेल। एकूणच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा होईल अशी आशा धनंजय देशमुखांना आहे। अर्थात त्या सकारात्मक चर्चेला अनुसरून आपण मनोजदादा जरांगेंना, मी आणि कुटुंबीय काहीशी विनंती करू शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।